Good morning, student. Today we are going to learn poem number 2.6 Money. Figure of the speech. In this poem, today we take information about figure of speech. In this poem, there are used 5 types of figure of speech. First one is inversion, second is simile, third one is repetition, fourth is onomatopoeia, fifth is antithesis. In this way, the poem use 5 figure of speech. Now let's start. The first figure of speech is inversion. In this poem, the figure of speech used inversion. The example of inversion is then felt I like a child. इन्व्हर्जन म्हणजे काय की वाक्याचा क्रम जो आहे त्याचा क्रम जो आहे तो ऑर्डरमध्ये नसणे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. In this sentence, the word order is not proper way. The proper word order is then I felt like a child. म्हणजे इन्व्हर्जन म्हणजे काय की वाक्याचा क्रम जो आहे तो योग्य नसणे आणि या वाक्याच्या क्रमामध्ये योग्य वाक्यक्रम आहे then I felt like a child. Second is simile. The simile example is and how their wives do hum like a bees. Simile मीन्स उपमा अलंकार. बीज म्हणजे काय मधमाशी. मधमाशी जी आहे ती एकसारखा जसा गुण असं वेगळ्या प्रकारचा आवाज जो आहे तो निर्माण करते त्याच पद्धतीची ज्या कवितेमध्ये वाईव्ज म्हणजे काय बायको जी आहे ती सारखी भुनभुन करत असते असं त्यांना सांगायचं आहे. बिझी वाईव्ज आर कम्पेअर्ड विथ बिझी बीज. म्हणजे जी बीज असते ती मध गोळा करण्यासाठी ह्या फुलावरून त्या फुलावरती सारखी व्यस्त असते. त्याचप्रमाणे घरातली जी बायको आहे ती सारखी नवऱ्याकडं काहीतरी भुनभुन जी आहे ती करत असते. अशा प्रकारचं जे अलंकार जो आहे सिमिली म्हणजे उपमा जी आहे ती दिलेली आहे. थर्ड फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन इज व्हेन आय हॅड money oh. In this example, the money word is repeated. So the figure of speech is repetition. Repetition म्हणजे काय की वाक्यामध्ये एखादा शब्द जो आहे जसाच्या तसा रिपीट होणे त्याला म्हणतात रिपिटेशन. The figure of speech is repetition. Fourth figure of speech is onomatopoeia. Onomatopoeia म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा पुनरावृत्ती जी आहे किंवा रिपिटेशन जे आहे ते होत असतं. द अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक अ बी. म्हणजे एकसारखा गुणगुण नाद जो आहे तो ताल जो आहे तो लावणं त्याला म्हणतात ऑनोमॅटोपोइया. अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक अ बीज. एकसारखा नाद लावणे. उदाहरणार्थ दरवाजा जो आहे तो जसा वाजतो त्याला आपण म्हणतो बिंग बँग. एकसारखा कर 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 आवाज याचा येत असतो. त्याच पद्धतीनं जो बीज जे आहे तिचा आवाज जो आहे तो येत असतो. ओनमटोपोइया नाद लावणे. द वर्ड हम इंडिकेट्स इट्स मिनिंग. फिफ्थ फिगर ऑफ स्पीच इज अँथेसिस. अँथेसिस म्हणजे काय अपोजिट ऑर्डर. ऑर्डर जी आहे ती उलट्या क्रमानं असणे किंवा अपोजिट शब्द जे आहेत ते त्याच्यामध्ये लाईनमध्ये असणं. द पुअर वन्स लाफ रिच वन्स फ्रॉन. इन दिस सेंटेन्स द ॲक्शन ऑफ पुअर अँड रिच आर अपोजिट अकॉर्डिंग टू देअर सिच्युएशन. म्हणजे परिस्थितीनुसार गरीब आणि श्रीमंत असा जो भेद जो आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द जो आहे तो याच्यामध्ये वापरलेला आहे आणि म्हणून फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आहे अँथेसिस. In this poem, there are used the rhyming scheme of all stanzas. The stanza number 1 to 4 has rhyming scheme is A B C B and
Fifth stanza, the rhyming scheme is A B A B. And previous lecture we also learned the rhyming scheme of the poem. How to identify the rhyming scheme of the poem? In this poem, stanza number 1 to 4, rhyming scheme is used A B C B, and stanza number 5, rhyming scheme is used A B A B. And in this way, the poem Money use 5 types of figure of speech. First one is inversion, second is simile, third one is repetition, fourth is onomatopoeia, and fifth is antithesis. Thank you.